सोने खरेदी करायचं झाल्यास पनवेलकरांची पहिली पसंती बाठिया ज्वेलर्स यांनाच मिळते। पनवेलकरांचा हाच विश्वास सार्थ ठरवत आता बाठिया या प्रसिद्ध ग्रुपने आपल्या पहिल्या डेअरीचं म्हणजेच बाठिया डेअरी फार्मचं पनवेलमध्ये शानदार उद्घाटन केलंय। आकाश बाठिया यांच्या मार्फत हा नवीन आउटलेट सुरू करण्यात आला। महत्त्वाची बाब म्हणजे आकाश बाठिया हे गेली 5 वर्ष आपला तबेला सांभाळत आहेत, त्यामुळे त्यांच्या तबेल्यातील दुभत्या जनावरांचं सकस आणि निर्भेळ दूध हे आता ग्राहकांना मिळणार आहे। बाठिया डेअरी फार्म मध्ये दूध, पनीर, दही, मसाला दूध, चहा, लस्सी यासारखे पदार्थ अत्यंत सात्विक पद्धतीनं आणि कोणत्याही प्रकारच्या भेसळीशिवाय बनत असल्याचं आकाश बाठिया यांनी सांगितलं। आपला असं आहे की आपण स्वतःचा आता डेअरी फार्म उघडलाय, 5 वर्ष झाले। आपला स्वतःचा तबेला आहे, म्हणून आपण बाहेरनं कुठलाही दूध घेत नाही। आपण कुठलाही प्रकारचे पावडरचे दूध किंवा तेलचे प्रकार जे आज बाजारात चालले ते आपण होऊन देत नाही। आपला स्वतःचा तबेला असल्यामुळे आपण स्वतःची कोल्ड चेन मेंटेन करतो। आपण स्वतःचा दूध घेऊन येतो आपल्या गाडीमध्ये। पण आता पनीर, लस्सी, दही, आपला दूध, त्यानंतर चहा असे आणि मसाला दूध कुल्हडमध्ये हा सध्या नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा चालू करतो आपण। हे असे प्रकार चालू करून आपण प्युरिटी जी असते जे लोकांना अजून दिसत नाही आहे मार्केटमध्ये, पहिल्यांदा आपण दाखवून देतोय पनवेलमध्ये। जसा सोने चांदीचा आपला धंदा आज 250 वर्ष आपण पनवेलमध्ये करतोय, जे ट्रस्ट आणि क्वालिटी लोकांना आहे ती सेम इकडे मेंटेन होणार आहे। जे ट्रस्ट आणि क्वालिटी तिकडे ठेवली होती तीच आपण इकडे पण डिलिव्हर करणार। धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी समाज बांधवांच्या वतीनं गेल्या 7 दिवसांपासून पंढरपूर येथे आमरण उपोषण सुरू आहे। या उपोषणाला ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी पाठिंबा दिलाय। भाजप सरकारनं आतापर्यंत धनगर समाजाला आश्वासन दिलं, परंतु ते कधी पूर्ण केलं नसून धनगर समाजही आता हुशार झालाय। भाजप सरकारनं जर येत्या काही दिवसात आरक्षण दिलं नाही तर येणाऱ्या विधानसभेला आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी सरकारला दिला आहे। शांतताप्रिय मुरुड शहरात भोगेश्वर पाखाडी येथे गौरी गणपती विसर्जन मिरवणुकीवर समाजकंटकाकडून दगडफेक करण्यात आली। सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या या प्रकरणाचा योग्य तपास करण्यासाठी रायगड पोलिसांच्या वतीनं उच्चस्तरीय समिती नेमून दगडफेक प्रकरणात जे कोणी समाजकंटक दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी मुरुड पोलीस ठाण्यात रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे मुरुड सकल हिंदू समाजानं निवेदनाद्वारे केली आहे। 2 लहान मुलांना हाताशी पकडून मिरवणुकीवर ही दगडफेक करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं। सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी पोलीस ठाण्यातील रिकाम्या जागेचा कल्पकरित्या उपयोग करून आपले सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बॅडमिंटन कोर्ट, ओपन जिम असे उपक्रम सुरू केले होते। त्यानंतर त्यांनी मुद्देमाल ठेवलेल्या रूमचं रूपांतर पोलीस कर्मचारी आणि पाल्य यांच्याकरता अतिशय उत्कृष्ट अशा अभ्यासिकेमध्ये केले। या अभ्यासिकेचं उद्घाटन पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते करण्यात आलं। या अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास, कायदा, आत्मचरित्र, कथा, कादंबऱ्या असे एकूण 3500 पुस्तकं ठेवण्यात आली आहेत। शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या वतीने संविधान मंदिराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या शुभ हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण झालेल्या एल्फिस्टन ITI मुंबई येथे संपन्न झालं। त्यानुसार पेण तालुक्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्था पेण आणि शासकीय तांत्रिक विद्यालय पेण येथे देखील आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाच्या निमित्तानं संविधान मंदिराचं उद्घाटन आमदार रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या श्री जरीमरी आईच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा आणि जीर्णोद्धार सोहळा मोठ्या भक्तिभावानं गावकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला। श्री जरीमरी आईच्या प्राणप्रतिष्ठा आणि जीर्णोद्धार सोहळ्याचं औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी, गावकऱ्यांनी सहभाग घेऊन श्री जरीमरी आईच्या मूर्तींचं दर्शन घेतलं। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र शेठ घरत, मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेशभाई ठाकूर तसंच इतर मान्यवरांनी आपली उपस्थिती या कार्यक्रमाला दर्शवली। पेण तालुक्यातील जय भवानी मित्रमंडळ आंबेघर यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव 2024 संपन्न झाला।
यावेळी मंडळाच्या वतीने चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लहान मुलांच्या स्पर्धा, महिलांसाठी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सोमवारी श्री सत्यनारायणाची महापूजा होती. यावेळी राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम पार पडला. मंडळाच्या वतीनं गेल्या वर्षी धैर्यशील पाटील खासदार व्हावे म्हणून बाप्पासमोर 51 नारळांचं नवस करण्यात आले होते, ते यावेळी फेडण्यात आले. चौक तुपगावमध्ये ईद-ए मिलाद मोठ्या उत्साहाने संपूर्ण मोहल्ल्यात जुलूस काढून साजरा करण्यात आला. यावेळी लहान मुले, स्त्रिया, पुरुष मोठ्या संख्येनं जुलूसमध्ये सहभागी झाले होते. हा दिवस मुस्लिम बांधवांसाठी अतिशय खास असतो, कारण या दिवशी इस्लाम धर्माचे सर्वात लोकप्रिय संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म झाला. अतिशय उत्साही वातावरणात शांततेत जुलूस संपूर्ण तुपगाव मोहल्ल्यात फिरून पवित्र जामा मशीद येथे आल्यावर उपस्थित वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार, ग्रुप ग्रामपंचायत तुपगाव सरपंच रवींद्र कुंभार यांनी शुभेच्छा दिल्या. इस्लामचा धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस संपूर्ण जगात ईद मिलाद म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा ईद-ए मिलाद अनंत चतुर्दशी एक दिवस मागे पुढे असल्याने रायगडमध्ये 16 तारखेलाच ईद-ए मिलादची सुट्टी प्रशासनाच्या वतीनं जाहीर करण्यात आली. त्या अनुषंगाने पेणमध्ये मुस्लिम समाजाच्या वतीनं सोमवारी 16 सप्टेंबरला जुलूस काढण्यात आला होता. ईद-ए मिलाद निमित्त खान मोहल्ला येथे लहान मुलांचे नात पठण प्रवचन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तसंच कसाई मोहल्ल्यात देखील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी स्नेहभोजन पार पडलं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.